तर आता बातमी आहे नंदुरबारमधून। नंदुरबारच्या अक्कलकुवा मदरशामध्ये 700हून कोटींचा जो भ्रष्टाचार झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केलेला आहे। उद्या दिल्लीला जाऊन इन्व्हेस्टिगेशन एजन्सींना माहिती देणार असल्याचे यावेळेला किरीट सोमय्या यांनी सांगितलं। अक्कलकुवा जामिया मदरशामध्ये विदेशासह भारतातील पैसा येतोय असं देखील सोमय्या यांनी दावा केला। फक्त विदेशी नागरिक येते इतर येऊन राहतो एवढं नाही आहे, इंटरनल इंडियातून पण पैसा बऱ्याच प्रमाणात येत आहे। या सगळ्यांचं स्पेशल फॉरेन्सिक ऑडिट पण करायला आणि या संस्थेचं फुल फ्लेज इन्व्हेस्टिगेशन करावं अशी आमची मागणी आहे। आजकाल प्राथमिक आकडा काही आलेला आहे का सर? आता असं आहे की इतकी वर्ष संस्था चालली आहे, 100 ऑफ क्रोर, आता 700 कोटीचा वर तर दिसते, परंतु फॉरेन्सिक ऑडिट होणार आणि त्यात अधिक गोष्ट बाहेर येणार।